आणि त्यात जर मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल. ह्या टोकाला ज्या वेळेला माणूस येतो त्यावेळेला तुम्ही पण त्याची खात्री करायला पाहिजे. अंबादासनी त्याचं ते चॅलेंज स्वीकारावं असं आम्हाला वाटतंय. पण थोरवे असं म्हणतात की रायगडचा ठीक आहे ना. पालकमंत्रीपदाचा तिढा जो निघत नाहीये त्याचा ह्याच्याशी काय संबंध? त्याच्याशी काय? मग त्यांनी माझ्यावरती करायला पाहिजे. दळवी काय तिथं काय त्या शर्यतीत आहे? थोरवे असं म्हटले बोलवतं दोन्ही वेगळं आहे. मित्रपक्ष आमचा मित्रपक्ष फक्त भाजप, राष्ट्रवादी शक्यच नाही. ठीक आहे ना. तसं त्यांनी जे काय सांगितले ते सांगितले, तो भाग वेगळा आहे. परंतु आमचे जे काही नेते आहेत, काल शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे पुढच्या काही गोष्टी त्या आम्हाला येत्या 2 दिवसामध्ये सांगतील की महायुतीमध्ये आपल्याला पुढं कसं चालायचं आहे, काय चालायचं आहे. त्यामध्ये तिघंजणं बसून ठरवतील. काही लोकांना, सगळ्यांना अजून त्याची काही कल्पना नाही आहे, कारण आम्ही सभेला होतो, मिटिंगला होतो, त्यावेळेला आमचं काय ठरलेलं आहे ते आम्ही नंतर तुम्हाला विस्तृतपणे सांगू. पण सर, तुम्हाला वाटतं की टार्गेट केलं जातं कारण शिरसाटानंतर दळवींचा व्हिडिओ येतोय अशा पद्धतीने? नाही, ठीक आहे ना. हे बघा, काही गोष्टी ते आम्ही समजू शकतो, सांगू शकतो. पण ज्यावेळेला दळवीने जेव्हा ठोकपणे सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला ओपन करा, आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ, ह्याच्यापेक्षा अजून काय सांगणार? हे आता तुम्ही ठरवा. तुम्ही त्या दानवेला विचारा, तू त्याची चॅलेंज स्वीकारतोस का? चला. हा, नाही, प्रेशर टॅक्टिक्स खाली येणारे शिवसैनिक नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्यासोबत मंत्री